नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत मालघरला. मालघरमध्ये असलेला गणेश कला केंद्र मालघर. आज गणेश हेलेकर यांची आपण मुलाखत घेणार आहोत. त्यांचा हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. चला मुलाखतीला सुरुवात करू. काका, तुम्ही या प्रवासाची सुरुवात कधी केली ते सांगा जरा. 1992 सालापासून या धंद्यामध्ये. तरी तब्बल किती वर्ष आली? 92 ने 8 20 ना 92 ने 8 म्हणजे 35 वर्ष झाली मला. 40 वर्ष लहानपणापासून म्हटलं तर 40 वर्ष झाली. तरी तुमच्याकडे या गणपती किती असतात अंदाजे? आता माझ्याकडे 250 मूर्ती आहेत. हे तुम्ही गणपती कुठनं आणता का स्वतः बनवता? मी स्वतः घरी 100 मूर्ती दरवर्षी बनवतो आणि बाकी पेडमधून आणतो. तुमच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे गणपती आहेत? दगडूशेठ हलवाई, टिटवाळे, आता नवीन नवीन डिझाईन मध्ये आहेत मूर्ती. कृष्ण अवतार मध्ये आहेत. तुम्ही एकट्यानंच गणपती रंगवता का अजून कोण असतं सोबतीला? कसं काय? माझ्या घरात माझी फॅमिली वगैरे मुलगी आणि घरगुती कामगार कोणच नाही. घरगुती. आणि तुम्ही गणपती कधी आणताय? मे एंडिंगला ट्रेनमधून आणतो. त्यांची कामं काय, म्हणजे काय काय सुरुवात कशी करतात मूर्तीची? मूर्तीची काढण्यापासून शिवपीच्या मूर्ती काढायच्या. मूर्ती काम सध्या काय शाडू मातीमध्ये नाही करत काम. ते पॉलिश काढण्यापासून सगळं काम करायला. तुम्ही ही कला आता कोणच्याकडून अवगत केलीत किंवा शिकलात ते सांगू शकता? हा, माझी पूर्वी आजोबा करायचे. कृष्ण हेलेकर म्हणून चिपळूणमध्ये आमचा कारखाना होता. तिथून ते मालघरला आले आजोबा. त्याच्यानंतर थोडं वर्षामध्ये गॅप गेला होता कारखान्याला. त्यानंतर माझ्या वडिलांनी चालू केला कारखाना. माझे वडील त्यानंतर आता मी, म्हणजे आता 3री पिढी कार्यरत आहे या कारखान्यामध्ये. पहिलं तुमचं चिपळूणला काहीतरी कारखाना होता असं आम्हाला समजलं. हां, चिपळूणमध्ये होता ना, खिंडीमध्ये. ते किती वर्ष होतं तरी पण? तिथे आता काही मला एवढी कल्पना नाही, पण होता बरेच वर्ष. गणपतीच्या कामानिमित्त का दुसरा कुठला जोडधंदा तुम्ही करता? हा, आपलं मंडपचा आहे व्यवसाय. मंडप लायटिंगचा. तुम्हाला आपल्या तेव्हा लॉकडाऊन होता, कोरोना वगैरे आलो होता, तेव्हा तुम्हाला काय प्रॉब्लेम वगैरे झाले का धंद्यामध्ये वगैरे? काय मूर्ती आणतोय पण आम्ही काही पेंडा नव्हतं दिलो. आम्ही मोबाईलवरूनच गाडी मागवून वगैरे सगळं मोबाईलवरूनच केलं होतं. त्याप्रमाणे त्या मूर्ती आल्या होत्या. आणि इथे पण आम्ही कस्टमरना कोणा कारखान्यात नव्हती घेतली त्यावेळेला. बाहेरून यायचे कस्टमर आणि बाहेरूनच त्यांना मूर्ती दाखवून आम्ही पाठवायचो. हे आपल्या मूर्त्या कुठे कुठे जातात, म्हणजे कुठल्या कुठल्या ठिकाणी जातात, काय सांगू शकता तुम्ही? लोट्यात जातात आपल्याकडच्या मूर्ती, चिपळूणला जातात, कधी वाजवणीत जातात, वागरला पण जातात मूर्ती. झालं ना आता? हा, आता बोल. आता आपण पहिल्या गणपतीच्यावर प्राईज बघून घेऊया. तुम्हाला दाखवतो, 5-6 गणपती दाखवतो आणि त्या प्राईजवर जाणून घेऊ. आणि हे गणेश हेलेकर यांच्याकडून आपण प्राईज आणि सगळं जाणून घेऊ. तर हा गणपती किती आहे सांगा तुम्ही? हा, ही मूर्ती 2 फुटीची आहे, लालबागचा राजा. याचं डायमंड वर्क करून 4000 रुपये किंमत आहे याची. हा गणपती बघा, मस्त डायमंड वगैरे लावलेले आहेत. ह्याची प्राईस थोडी सांगा काय? दगडूशेठ हलवाई म्हणून आहे, 2.5 फुटाची मूर्ती आहे ही. ही बिना डायमंडची किंमत आहे 3500 रुपये आणि 3000 रुपये डायमंडच्या कामाची आहे. म्हणजे 6500 पर्यंत ही मूर्ती बसते 2.5 फुट. मित्रांनो, तर बघू शकता डायमंड वर्क त्यांचा. अजून त्याचा आखणीचं काम बाकी आहे. आता आपण हा गणपती बघतो, नारळावरचा गणपती आपण बघतोय. काकांना आपण विचारूया, हा गणपतीची प्राईस किती आहे, किती फुटी आहे? हा 5 फुटी मूर्ती आहे. नारळावरती बसलेली कोळी मध्ये. याची 2000 रुपये किंमत आहे. त्या बाजूला तुम्ही बघू शकता स्वामींचं आहे, स्वामींची मूर्ती आहे. याची पण प्राईस आपल्याला काका सांगते 3500 रुपये स्वामी अवतारात मूर्ती किंमत आहे. हा गणपती तुम्ही बघू शकता. हा किती फुटाचा गणपती काका सांगतील आपल्याला? हा 5.5 फुटाचा जर्मनी पोस्ट मध्ये गणपती आहे. ह्या मूर्तीची किंमत 8000 रुपये पर्यंत आहे आपल्याला. आता आपण डायमंड लावलेला गणपती बघू. रेडी गणपती आपण बघणार आहोत. चला.
ही मूर्ती 2.5 फुटाची आहे. ही 6,000 पर्यंत किंमत आहे डायमंडला वगैरे करून.